तुम्ही बनवलास पप्पा? मानसीने बनवलं मटण कसं झालंय? तिने भाऊना काय सांगितलं माहितीये? मानसी म्हणजे मनासारखी. तेच अर्थ आहे त्याचा. राजदीप बोलायला चालले मैं इस कदर उसको बुलाना चाहता हूँ, वो कहे मैं हूँ और मैं कहूँ जी पहचाना नहीं. हॅलो, हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि नजारा, हॉटेलचा नजारा कसा आहे? मस्त एकदम. हाय, नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. खूप दिवसापासून फॅमिली मीटअपचा प्लॅन करत होतो, प्लॅन होत नव्हता आणि फायनली हा मुहूर्त आलेला आहे. आमच्या माणसाच्या बर्थडे निमित्त आम्ही सर्व फॅमिलीला मॅनेज केलं, सर्वांना सुट्टी करून, कारण आज संडे आहे, उद्या मंडे आहे. सो आम्ही संडेचा प्लॅन केलाय. रात्री 12 वाजता केक कटिंग करू आणि आम्ही आलोय. तुम्हाला ऍड्रेस वगैरे समोर येत असेल या पाटील फार्म हाऊसचा. सुंदर फार्म हाऊस आहे आणि जर आपण जवळ परिसरात जर आपल्याला पाहिजे असेल, एक सेकंड. हाय, आवडला का फार्म हाऊस? आवडला ना? पवायचा आहे ना आपल्याला? ओके, लाइटिंग वगैरे चालू केलेली आहे. विनोद पाटील काका आहेत बोकरविड्याचे, त्यांचा फार्म हाऊस आहे. खूप सुंदर फार्म हाऊस आहे आणि याच्या अगोदर मी रील्स पण काढलेली याची, जाऊन बघू शकता तुम्ही. आणि ऍड्रेस वगैरे सर्व मी दिलेला आहे, नंबर वगैरे मी देईन, समोर लिहिलेला असेल, कॉन्टॅक्ट करू शकता. आता तुम्हाला मी या फार्म हाऊसचा तुम्हाला टूर देणार आहे, काय काय आहे त्याच्यात आहे सर्व काय मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवेन. आणि माणसे बर्थडे सेलिब्रेशन आणि खूप दिवसापासून सगळे माणसे युक्त आम्ही सर्व एकत्र भेटलोय. दीदी, अक्का पण आहे, सर्व आम्ही मिळून आज पार्टी करणार आहोत. धमाल, सगळं घरातले येतील. तर ठीक आहे, टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. असा पूल आहे इकडं, एंटर केल्याच. आणि हा तू पाहू शकतोस, पावाची सुरुवात कर. पाटील फार्म हाऊस टूर देतो तुम्हाला. तू कुठं चाललीस? पावाला? बाबा बाबा टक्के, तू कुठं चाललास? तू कुठं चाललास? पावाला? पावाला. हा बघा, आणि आता एक पसारा केला असेल मला त्याची गॅरंटी नाही. बघा, हा हॉल आहे आणि या बाजूला टीव्ही आहे, स्पीकरची सोय सुद्धा केलेली आहे, स्पीकर पण आहे इकडं. आणि इकडं असा मोठा बेड, मस्त आहे बेड बघा. आणि असे कपडे ठेवण्यासाठी आणि चादर वगैरे सर्व भेटून जाईल इकडे तुम्हाला. हा बघा, उषा वगैरे सर्व अवेलेबल आहेत आणि साबण आणि टॉवेलची व्यवस्था सुद्धा केलेली आहे इकडं. आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. हा वॉशरूम, बाथरूम वॉशरूम हा. आणि इथं आपल्या चेहरा बघण्यासाठी आरसा. आणि हा भला मोठा किचन, फ्रीज, डस्टबिन, गॅस आहे इकडं आणि सर्व भांडी वगैरे पण अवेलेबल आहेत. हे सर्व आपलं साहित्य आहे सर्व इकडं. आणि दुसरी गोष्ट इथं आहे, आपण फॅमिली सोबत येतोय, आम्ही समज घरून जेवण बनवून आणलं, आपल्याला जवळ पडते. जर तुम्हाला एखाद वेळी जर इथं येऊन जेवण वगैरे बनवायचं असेल तर इकडे शेगडी वगैरे पण भेटून जाईल. आणि तंदुरीसाठी शेगडी असते ती पण इकडे अवेलेबल आहे. मोठे मोठे भांडे पण अवेलेबल आहेत, तर तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करून त्यांना घेऊ शकता त्यांच्याकडून. ठीक आहे, सध्या आम्ही आता घरी मामीसा वगैरे जेवण बनवतील आणि नंतर बाबू मामा घेऊन येईल. तर काय तेवढा काय प्रॉब्लेम नाही, ते घेऊन येतील. आपण सध्या मजा मस्ती करू, ते थोडे लेट येतील. ठीक आहे, पोरांची बॅग पोरांची, असं नाही करायचं आता, नाटके करू नको. आणि हाय हाय, वरती टेरेस आहे, ओपन टेरेस, आणि तिथं म्हणजे डिनर वगैरे पण आपण करू शकतो, असं हे केलेलं डायनिंग. हो, जाऊन बघून येऊ शकतोस. आणि इकडं सेम साईजचा बेड सुंदर आहे सर्व. गुड नाईट वगैरे इथं पण गोकर माझंच दिसते. हो, साबण आणि सेम कनेक्टेड बाथरूम. टूर देतो पटकन तुम्हाला. आणि हा तुम्हाला व्ह्यू बघण्यासारखा असेल तो दाखवतो तुम्हाला. जर तुम्ही रील्स बघितले असेल काय प्रॉब्लेम नाही. कसं वाटते मानसी? मस्त आहे ना व्ह्यू वगैरे? मला हे आवडला, अरेंजमेंट केली ती सगळी. बघ, फॅमिली आपण बसू शकतो, आपण रात्री इकडेच बसू. ठीक आहे. आणि हा इकडून बघ आपला पर्वत, समजला? हा व्ह्यू आहे इकडचा, मस्त हवा सुटलंय. आपली पूर्ण द्रोणागिरी नोड इथून दिसते. ऍड्रेस वगैरे सर्व दिलेला असेल. आणि आई इकडे पवाची सुरुवात केलेली आहे. भाऊ, तुम्ही ना पवत? येतो चालेल. म्हणे तू नाही युक्त? हाय, ए तक्की, हाय.
अरे रोमने गॉगल वगैरे घालून आलाय प्रोफेशनली. चल म्हणे आवडला. ठीक आहे चला. पाटील फार्म हाऊस मी स्टोऱ्या टाकलेली ना तर सर्वांना वाटला की आपलाच आहे. सगळं पाटील होतं ना त्याच्यात. पाटला स्टोरी केली सगळ्यांना वाटलं आपलाच आहे. चल जाऊ. चल तू नाही पवस का? मी खाली तिकडे जाते. चला जाऊ. चल मला पोहता नाही. अरे स्विमिंग पूल मध्ये 4 फूट आहे. तू 5 फूटची असशील ना. मग टूर दिलेला आहे तुम्हाला मी पूर्ण. ऍड्रेस वगैरे आहे आणि रेट्स पण रिझनेबल आहेत. नवीनच आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत. मस्त आवडेल तुम्हाला. आणि ऍड ऑन कर म्हणजे काय पिरवडला वगैरे जर कोण आला तर त्याला पण जवळपासच आहे. म्हणजे इथे रिलॅक्सिंग नंतर बीच वर व्हिजिट करून येऊ शकता. इथून पिरवड सुद्धा जवळ आहे. आपला करंजा सुद्धा जवळ आहे. जेट्टी सुद्धा जवळ आहे. म्हणजे मच्छी वगैरे नसेल आणली तरी पण करंजाला मच्छी घ्या पटकन बनवा. ठीक आहे बघा तिने एक पॉईंट तुम्हाला ऍड करून दिलाय. ठीक आहे. माझ्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम्ही चांगल्यातला चांगला व्लॉग चांगले सर्व काही कार्य आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ते चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट ठेवा. लाईक करायला विसरू नका. चला. अरे 4 फूट युक्त बुडल कशी ती. विहिरीत पावणारी पोर आहे त्यांना काय स्विमिंग पूलचा काय भीती नाही आहे. बघ रोम हाय. इकडे पुरुष मंडळी सर्व मॅचची मजा घेत आहेत. सर्वजण आहेत इकडे आणि सर्व पोरी ज्या आहेत आपल्या त्या सर्व इकडं फोटोशूट पावतायत. अर्ध्याने पावता येत नाही तरी पावतायत. अर्ध्याने येत आहेत पावताना. विहिरीत पावणाऱ्या पोरी जास्त करत. आणि एक इथं व्हिडिओग्राफर आपण प्रोफेशनली ठेवलेला आहे त्यांचा कंटिन्यू फोटो काढण्यासाठी. आणि इकडं रोम आहे. ओके त्याला पूल एकदम चिकार आवडते. ठीक आहे पव बिंदास पव. आणि इकडं युक्त आणि माणसे आहेत. तू पवलीस चालू केलास का नाही पवायचा. नाही चालू आहे. ठीक आहे पहिले खातायत त्या. ठीक आहे. वेलकम काय आणलास. ब्रीजर थंडा हाय आलेला आहे. स्पीकर बघ कसला मोठा आहे इकडं. आज तो बाहेर घेऊया. अरे सामान घेऊन येते रे. जेवण बिवण केक बी खाण्याचं आहे ना. मग एकदा थांबते. खूप दिवसातून आलेत आणि असा स्विमिंग पूल भेटला त्यांची मजा झाली. बघा इथे युक्ता आणि मानसी तक्सला खेळवत आहेत. श्रेयसला बघायला जा बाथरूम मध्ये पडलाय का बघू. चला आला सांगताय काय पद्धतशीर आलाय. मम्मी जेवलीस. सर्व पप्पा मानसीने बनवलं मटण कसं झालाय. मस्त आलाय ना. लय भारी. आता जेवण करायला पाठव. जेवण करायला. अरे बाबा कामाला कसा होता काय. हॉटेल टाकू आता आपण. हॉटेल टाकायचा चालेल घे. दोघी बनवलाय. 2 ब्रांचेस एक पुण्याला एक मुंबईला. अरे मटण पुन्हा नाही बघायला नाही. तिने बनवलाय. हर्षिका आणि मानसीने बनवलाय ना. युक्त पण आहे. त्या हर्षिकाने मानसीने बनवलाय. मग नाही ते सोडा. आता यो आपला गरिबांचा प्लॅन झालेला आहे. पण आता मेन प्लॅन ज्यासाठी आपण तरसलोय कधीपासून जवान पोरं 1 आणि 2 राजस्थान पुन्हा आम्ही वाट बघतोय. आपली ती याची मटन मेंढा. तुम्ही खाल्लाच का तिकडे जाऊन मेंढा. जाऊन केलास काय मग. मेंढा नाही खाल्ला असतं. कोणला फक्त 1 साइड मोठे मामीने बनवलाय. मोठे मामीने नाही बनवलाय. मग मानसी वहिनी आणि हर्षिका. कोणी या दोघी. इथे कॅमेरा फोकस. याही दोघी बनवलाय. मला फक्त तुम्ही कांदा कापताना दिसल्या. तुम्ही बनवलास. अरे बाबा डेंजर आहे. कुठला खाऊ नको ते सांग मला. यो दोन्ही आम्हीच बनवलंय. तुझ्यावर आहे आता. लागतंय मग यांशी केलाच नाही 100%.
मी रंगावरची अरे सांगेन. मम्मीने सांगितलं आणि काही केला. अच्छा, मोठ्याने गाईड केला आम्ही बनवला. डेंजर आहेत मग दोघी या. माहितीये काय आणि मग ही अपर्णा काय करत होती? अपर्णा नुसतीच गडबड. काय अपर्णा प्रेरणा चाललाय. मला घाल शिव्या तू. नाही ना, तो भूषण बोलत असेल तर माझ्या बायकोला किती बोलते हो. भाऊ काय बरोबर बोलते. ए तिने भाऊना काय सांगितलं माहितीये? मानसी म्हणजे मनासारखी. पण तेच अर्थ आहे त्याचा. हिने नाव म्हणावं घेतलंय जास्त. भाऊ सर्व ठीक काय चाललंय ना? आता किती महिने झाले लग्नाला? किती महिने झाले? नाही पण आता महिने सरकत चाललेत पुढं. आता मानसी मनासारखी झालं. जेवा ठसका बिस्का जायचा. भाऊना प्रश्न विचारला. किती खुश झाला. याला काय जोडप्यांचं समजला? टक्की तुला काय समजला? जेवतो ना. टक्की जेव थोडासा. तू इकडे वेगळी काय वस्तू? झिपरे जागेल होते. हे काय मंचुरियन आहे काय? चिल्ली आहे. याही सुरुवात केली. किती तास पवलो? 3 तास पवले. 4 तास पवले. रेकॉर्ड केला असता. तुमचं नाव देऊ काय इव्हेंट मध्ये? नाव देऊ? पौशिव समुद्रात पौशिव. चले भाऊ, काय काय आपल्या जेवणामध्ये आज? जेवणामध्ये मटन आहे, जिरा मिरी, चिकन आहे, भाकरी. चिकन जिरा मिरी भाकरी आहे, भात आहे. चला हाय. वाजलं का 12? 1 गो. पहिले फुक मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. यू. मे गॉड ब्लेस यू. इकडचे आका काय बोलली? राजदीप बोलायला चाललेली. बघ मम्मी कसा. ए तिला भरवा. तू बरोबर मग मी भरवला. बरं माझ्या वाटणीचा. माझ्या वाटणीचा. आमच्या वाटेचा. बहिणी माझ्याशी बड्डे गिफ्ट. भरवलं मी. तिला चान्सच पाहिजे तर कधी अशी तू उठली सरळ. सेम होता ना, सेम टू सेम. का तो आणलाच काय घराची? त्याला टॅग लावला. आमदार झाल्यासारखं वाटतंय. मगाशी ब्लॉग सुरू केला होता. मी तुम्हाला म्हणालो होतो का तो पाटील फार्म हाऊस आपल्या पाटील कुटुंबाचा नाही तर विनोद पाटील काकांचा आहे. तर काका खूप मस्त फार्म हाऊस म्हणला आहे. आणि जर तुम्हाला देखील जर फार्म हाऊसवर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट सर्व काही डिटेल्स वगैरे दिलेले आहे आणि ॲड्रेस बिड्रेस सर्व मी सांगितलेलं आहे या ब्लॉगमध्ये. बुक करून टाका. जसं तुम्हाला हवं आहे तसं मी ॲडजस्ट करू द्या. देन वेलकम. तुमचं स्वागत आहे. केव्हाही या. आणि बुकिंग सुरू झालेलं आहे. लवकरात लवकर बुक करा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. आभारी आहे. आणि तुम्ही इथं आता बघा 12 वाजलेत. केक कट करण्यासाठी काका आले होते. धन्यवाद काका आल्याबद्दल. धन्यवाद. ठीक आहे. चला बाय बाय. काळजी घ्या. ओके बाय बाय. 24. थँक्यू. काय नाही. यो पक्का गिफ्ट असेल. हाय हाय. आयफोन आहे तो.
तुमचाच फोन दिलाय तुम्हाला. पॅकिंग बघ किती केलंय भारी. कवर तकट दिलाय वर्षी. थँक्यू फॉर मेकिंग माय बर्थडे स्पेशल. थँक्यू. व्हायरल होते ना ते व्हिडिओ. वाटत होते. चला आता. ट्रिपला गेलोय मी कॉलेजचे. तोच ना तू. कोण तोच ना तू. कोण शायरी बोलतोस तू. व्हिडिओ मस्त असतात म्हणले तुझ्या. एकच शायरी बोललोय. कोण अरे बोल माहिती नाही. माईक लाईट लाईट सगळा आवाज आला पाहिजे. चला एक शायरी होऊन जाऊ दे सुरेश आपल्याला. बाथरूम है, दो बाथरूम है, मैं स्विमिंग पूल ए नीट ऑडियन्स शायरी ऐकण्यासाठी बघा. ऑडियन्स शायरी ऐकायसाठी भाऊ काच तिकडून उठून आलं. नाराज नको करू भाऊ ना. चल आता चला चला चालू. हा बोल. तो अर्ज किया है उसके महफिल में मुझको जाना नहीं. अरे बाबा. हाल क्या है ये भी किसी को बताना नहीं. मैं इस कदर उसको बुलाना चाहता हूँ. वो कहे मैं हूँ और मैं कहूँ जी पहचाना नहीं. बाबा जली ना तेरी भी जली ना. अजून चिडू तिला. मी तिला सांगितलं इग्नोर कर. काय नाही रडतय ते हल्दीच्या दिवशी माहितीये ना. नवरी मुलीची काय उडते बिडते काय नाही. तिच्या अंगावर मी हिच्या इथं बघते ही तिच्या इथं बघते. रात्री फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केल्यानंतर आता मी आणि मानसी चाललोय तुर्ब्यामधील नजारा हॉटेलवरती. पण त्याच्या अगोदर ट्रॅफिक बघा. वैतागलो ट्रॅफिकमध्ये. आता फायनली पोहोचलो बेलापूरला. 5:30 वाजता घरून निघलो होतो. ट्रॅफिक एवढी घाण लागली ना. एक स्पेशल दिवस आपण सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर निघतो आणि ट्रॅफिक एवढी घाण लागली ना का डोका फिरते. ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. सनसेट गेलाय. ज्या रेस्टॉरंटला आपण चाललोय तिकडं सनसेट व्ह्यू चांगला असतो. तर ठीक आहे गेला तर गेला. पण अजून बड्डे स्पेशल बनवण्यासाठी ती गाडीतच आहे. अजून बड्डे स्पेशल बनवण्यासाठी मी एक तिच्यासाठी वस्तू घेणार आहे. ती वस्तू तुम्हाला थोड्याच वेळात दाखवीन. माझी बेलापूरची फ्रेंड आहे. ती वस्तू बनवत आहे आणि खूप सुंदर बनवते. तिच्या चॅनलचं नाव समोर येत असेल आणि तिने जर सांगितला तर मी तिचा नंबर पण डिस्प्ले करीन किंवा इंस्टाग्रामवर तिला फॉलो करू शकता तुम्ही. तर ठीक आहे. ती वस्तू तुम्हाला थोड्याच वेळात दाखवीन मी. कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चला भेटूया. अजून स्पेशल बड्डे होणार आहे. ती खुश होईल. तिला माहिती नाही ती वस्तू तिच्यासाठी आणली ती मी. ठीक आहे. एवढी काय महाग नाही. रिजनेबल आहे पण चांगली वस्तू आहे. म्हणजे आवडेल. तुम्हाला दाखवीन मी. हॅलो हॅपी बर्थडे. थँक्यू. त्याच्यात सर्व आपल्या आठवणी आहेत बघ. आपल्या इंटरनॅशनल सर्व ज्या ट्रिप्स आपण मारले होते त्या आहेत बघ. आणि तुझ्या फेवरेट चॉकलेट्स ना. कसा वाटला सरप्राईज. आणि नजारा हॉटेलचा नजारा कसा आहे. मस्त एकदम. मस्त आहे. फुल साइड टॉप व्ह्यू ना. 14th फ्लोअरवर आलोय ना आपण. आणि व्ह्यू बघा इकडून. एंट्री वगैरे दाखवू नाही शकलो कारण की सिक्युरिटी चेकिंग होती. आणि
आणि आता शक्यतो आम्ही सिक्युरिटी चेक इनला अवॉइड करतो. एंट्री म्हणजे स्टाफ वगैरे करतो चांगला आहे ना मानसी. आतमध्ये एंटर केल्यापासून सर्व गाईड केलं. आम्हाला काय जास्त हेच करायला नाही वाटलं, मस्त वाटलं. जर तुम्ही रिझर्वेशन करून आलात तरी चालेल, 50-60 रुपयामध्ये होऊन जाते. झोमॅटोवर करू शकता, ऍप आहे ना त्यांचा. त्यांच्या ऍप वरून करू. ऍप नाही, त्यांचा वेबसाईट आहे. त्यांचा हॉटेलचं नाव सर्व लिंक वगैरे मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. आणि इथं येऊन पण करू शकता. आज मंडे आहे सो गर्दी नाही आहे, पण जर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा कुठल्या विकेंडला येत असाल किंवा कुठला स्पेशल डे असेल तेव्हा येत असाल तर तुम्ही बुकिंग करून या. कारण का इकडं आलात आणि नंतर मूड ऑफ नको. जसा आमचा बघा, येताना आम्ही 5:30ला घरून निघलो, आता जवळपास 8:30 वाजलेत. पूर्ण ट्रॅफिकमध्ये गुंतलो होतो, पण नंतर हा स्पेशल सरप्राईज तिला दिला. नंतर आमचं थोडं वातावरण ठीक झाला. नाही दिसत नाही, नंतर दाखवू आपण व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलंच आतापर्यंत तो बुफे वगैरे, तर तो पण खूप मस्त होता. आणि आता यो व्ह्यू, नजाऱ्याचा व्ह्यू, हॉटेलचं नाव पण नजाराचं आहे, रेस्टॉरंटचं नाव पण नजारा आहे आणि व्ह्यू पण भारी आहे. आणि स्पेशल डे आहे तर पण नाराजी कशाला करायचे. नजाऱ्याचा नजारा पण वो क्या बोलते उसको, मस्त व्ह्यू आहे. इकडे बघा, पण इकडे बघ, शक्यतो येतं इकडं तर संध्याकाळी येण्याचा प्रयत्न करा 5:30-7च्या दरम्यान. जर सनसेट व्ह्यू इकडचा चांगला असतो. मी भरपूर व्हिडिओज वगैरे बघितल्यात. म्हणजे दोन्ही व्ह्यूज भेटतात, सनसेट व्ह्यू पण भेटतात आणि असं नाईट व्ह्यू पण भेटते. सो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. पण काय कराल, ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये अटकलो. मेनू कार्ड आलेला आहे आपला आणि थोडक्यात तुम्हाला रेट्स दाखवतो. स्पेशल दिवस तर स्पेशल रेट असणारच आहेत आपले. क्या बस, मानसी मॅडमचा बर्थडे आहे तर तिलाच मी ऑर्डर करायला सांगितली. मानसी मॅडम काय काय ऑर्डर केलात? एकदम वेगळं काहीतरी डिशेस होत्या. आवादी बिर्याणी, पनीर कुलचन, नान आणि 2 मेन इन द बोट मॉकटेल ऑर्डर. ठीक आहे. आणि एखाद्या नानची जर प्राइस सांगितलीस तर बरी होईल. एक नान कितीला इकडं? सर्वात पहिले जास्त मम्मी शिवाय देईल. 200 रुपयाला नान आहे इकडं. बाकी व्ह्यू वगैरे मस्त आहे ना? मस्त आहे. अजून आम्ही ट्रॅफिकच्या मुळे लेट झालो थोडा, नाही तर अजून मस्त असते. इथं फोटोज पण मस्त आले असते. हां, या व्ह्यू सोबत. तुम्हाला क्वांटिटी दाखवतोय. नान बघा, एवढ्या नान आलेत. म्हणजे ठीक आहे, 200 रुपयाचं तेवढं तर देणं आहे त्यांना. बिर्याणीची क्वांटिटी बघा, ही अशी क्वांटिटी आहे आजची आपली. ठीक आहे, तरी थोडे रेट्स हायच आहेत. 14th फ्लोअरवर खाता येतं, थोडे चार्जेस भरायला लागतीलच तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगते, कुठल्याही हॉटेलमध्ये जा, कुठेही जा, घाबरायचा बिलकुल नाही. बिंदास बोलायचा, का आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तरी आपण बिंदास शेअर करायचा. कुठे गेलो ना का आधीच घाबरून जातो की इथं गेल्यावर कसं होईल, काय होईल. काय टेन्शन नाही घ्यायचा. आपल्यासारखी लोकं असतात ती, आणि ते पण त्यांचं कार्य पूर्ण करत असतात, काम पूर्ण करत असतात. आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर आपण विचारायचा, किंवा हे नको, पाण्याची बॉटल बिस्लरीची नको, नॉर्मल पाणी पाहिजे, काय असेल ते मागायचं. कारण का आपण घाबरतो पहिले जाऊन तिकडं, आणि नंतर मग आपल्याकडून चुका होतात. नंतर आपण विचार करतो काय 60 रुपयाची आपण बिस्लरीची बॉटल घेतली, 100 रुपयाची बॉटल घेतली, नव्हता मागायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर सांगा काय नको, आम्हाला नॉर्मल वॉटर द्या, मिनरल वॉटर नको. त्यांचा हा असा पण ॲक्वागार्डचाच पाणी असतं, फ्रेश चांगलंच पाणी असतं, बरोबर ना? घाबरू नका, बिंदास राहत जा. ठीक आहे, ते सांगा. डिनर झालेला आहे आमचा आणि रेट्स तुम्हाला दाखवले. इकडे दोघांचे आमचे 2000 झाले. आणि टेस्टबद्दल काय सांगशील मानसी? टेस्ट पण मस्त होती. टेस्ट पण मस्त होती. आणि जो आम्ही नॉन अल्कोहोलिक कॉकटेल मागवलेला तो जबरदस्त होता. 450 रुपयाचा होता, पण जबरदस्त होता. असं वाटलं नाही काय, एकदम भारी होता. तो भारी होता एकदम. त्याचं नाव काय होता? 2 मेन बोट काहीतरी नाव होतं. मेन इन द बोट. ओके, 2 मेन इन द बोट असं काहीतरी नाव होतं. 450 रुपीजचा होता. मस्त होता, जबरदस्त होता. फोटो समोर येत असेल. आणि टेस्ट पण मस्त होती. 14th फ्लोअरवर होतो आणि इथं वॉलेट पार्किंग फॅसिलिटीज आहे.
त्यांचे रिसेप्शनवाले आहेत त्यांच्याकडं चावी द्यायची, मग ते आपली कार पार्क करण्यासाठी घेऊन जातात. आता त्याचीच वाट बघतो आम्ही. आणि मगाशी तुम्हाला मी एंट्रन्स दाखवली नव्हती, तर थोडक्यात मी तुम्हाला एंट्रन्स दाखवतो. ही अशी एंट्रन्स. आणि दुसरी गोष्ट, मगाशी बोललो होतो का अजिबात लाजायचा नाही, कारण का आम्ही बिर्याणी घेतली होती, नान घेतलं असतं, आम्हाला संपला नाही, तर पार्सल घेतलं आहे बघा. पार्सल घेतलं, पार्सल देत आहेत. आता काय प्लॅन आहे तुझा? आता नाही, चल तुझ्यासाठी मी प्लॅन करते. अजून एक सरप्राईज तुझ्यासाठी, ठीक आहे? तुझी आवडती वस्तू एक आहे, ती तुला तिकडे जाऊन दे. लवकर जायला लागेल, आता वाजलेत 11. ती वस्तू आपल्याला भेटली पाहिजे आता. चला जाऊया लगेच. माझा सगळं म्हणजे काय बोलतात, जे काय मी बोलते ते होते ना आज. तुझा दिवस आहेच ना, बघितलंस ना तू? हो, सर्व इच्छा पूर्ण होतात. हो, राजदीप सोबत आहे तर काय टेन्शन नाही. चला जाऊया, कारण का ते जर राहिला तर प्रॉब्लेम होईल. चला जाऊया. आता बोललोय तर ते पूर्ण करायला लागेल ना. हे बघा, आलेली आहे गाडी आपली. नवी मुंबई सोडून आपण आलो आहे आता द्रोणागिरीमध्ये, आपल्या एरियामध्ये आलो आपण. आणि एक मस्त चॉकलेट ब्राउनी आपण खाणार आहोत. आता व्लॉग एंड होत आला आहे आपला. आता गरम नाही, थंड आहे. कसा वाटला? म्हणजे 2 दिवस गेलं कसं, म्हणजे एखाद्याचा 1 दिवस बड्डे असतो, इथं 2 दिवस बड्डे सेलिब्रेट. तुम्ही अजून 1 दिवस आधी पण केलेला असतो. 1 दिवस आधी रात्री पण केला, प्री बड्डे पण रात्री गेला. 3 दिवस बड्डे सेलिब्रेशन करतो. पाहिजे. कसा गेला बड्डे? मस्त एकदम मस्त आहे. चेहरा सांगते तिचा कसा बड्डे गेला. मस्त गेला, मस्त गेला. चल ब्लॉग एंड करूया. 2 दिवसाचा ब्लॉग एकत्र करून मी टाकलाय, ठीक आहे? करूया माणसाच्या बड्डे स्पेशल ब्लॉग इथं एंड. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच ठेवा. भेटूया पुढच्या. आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू. सर्वांना खूप खूप थँक्यू माझ्याकडून आणि हिच्याकडून पण. तुमचा असंच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असंच ठेवा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.